हॅलो फ्रेंड्स, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज आपल्या घरी मी घालणार आहे सवाष्णींना जेवण. तर जेवणामध्ये बनणार आहे पुरणपोळी. तर आत्ता वाजले आहेत पहाटेच्या 4:30 आणि आता माझा कचरा वगैरे काढून झाला आहे. फर्निचरसुद्धा पुसून झालं आहे. आता आंघोळीसाठी पाणी ठेवते आणि त्याच्यानंतर पाणी तापेपर्यंत फरशी पुसून घेईन. पुढच्या आणि मागच्या गॅलरीसुद्धा धुवून घेईन. तर तुम्ही म्हणाल की सवाष्णी जेवण ही संध्याकाळी असतं आणि एवढ्या सकाळ सकाळी कशी काय मी पुरणपोळी बनवते हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर ही बघा, मी पूजेची तयारीसुद्धा रात्रीच करून ठेवली आहे सगळी. आता फक्त पूजा मांडायची बाकी आहे. रात्री सगळं तयार करून ठेवलं की मग सकाळी काही गडबड होत नाही. तर आता माझी आंघोळ झाली आहे आणि मी आता पुरणासाठी डाळ शिजायला ठेवते आणि डाळ शिजेपर्यंत मग चपाती भाजी करून घेईन डब्यांसाठी आणि त्याच्यानंतर मग पुरण वगैरे वाटून ठेवेन, कणिक मळून ठेवेन, आमटीसाठी मसालासुद्धा बनवून ठेवेन आत्ताच, म्हणजे दुपारी माझी जास्त गडबड होणार नाही. आता रांगोळी काढल्यानंतर देवपूजा करून घेईन आणि महालक्ष्मीची पूजासुद्धा मांडून ठेवेन आणि दुपारी आल्यानंतर मग पोथी वाचेन. कारण आज कसं आहे ना, खूप गडबड होऊन जाते, काम संपत नाही. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं मी आत्ता करेन. तर आज मला सुट्टी मिळाली नाही आहे आणि मी हाबडे घेणार आहे. त्याच्यामुळं मग सकाळी मी पुरणपोळीची तयारी केली आहे, जेणेकरून संध्याकाळी माझी गडबड होणार नाही. आता डाळ शिजली आहे आणि मी आता आमटीसाठी येळवणी काढायला थोडीशी उकळून घेते आणि त्याच्यानंतर येळवणी काढून घेईन. तर एका साईडला भेंडीची भाजी केली आहे, भरलेली भेंडी. मी शक्यतो प्रत्येक वर्षी 5 सवाष्णी जेवाय घालत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि कधी असं जमलं नाही तर मग अशी 1 घालत असते, पण शक्यतो मी 5च घालत असते. तर आता बघा, भेंडीची भाजी झाली आहे, भरलेली भेंडी, आणि माझी देवपूजासुद्धा मी करून घेतली आहे आणि महालक्ष्मीची पूजासुद्धा माझी झाली आहे. तर आता मला हे पुरण वाटून देतात. ह्यांची मला खूप मदत झाली आज, कारण पुरण वाटायला जरा वेळच लागतो आणि मग त्यांनी पुरण वाटून देईपर्यंत मग माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि मी डबेसुद्धा भरून ठेवले. हे बघा, येळवणी काढलं आहे आमटीसाठी. मी त्याची दुपारी आमटी बनवेन आणि हे पुरण वाटून झालं आहे. तर माझं एवढं हे सकाळी 9पर्यंत झालं आहे. तर आता बाकीचं उरलेलं मी दुपारी आल्यानंतर करेन. तर आता वाजले आहे 2 आणि मी आले आहे घरी. तर आता हे बघा, मी गंगाळ सजवते, फुलं वगैरे टाकले त्याच्यामध्ये आणि आता मी हे बाहेर हॉलमध्ये टिपवायमध्ये ठेवते. ह्यानी कसं एकदम मस्त वाटतं, उत्साही वाटतं, फ्रेश वाटतं, घरामध्ये खूप छान वाटतं. तर मी अगोदर पोते वाचून घेते. माझी कटाची आमटीसुद्धा बनवून झाली आहे. नंतर भज्यासाठी मी कांदा चिरून ठेवला आहे मुरायला. तर तोपर्यंत म्हटलं पोती वाचावी. एकदा पोती वाचली की मग टेन्शन नाही. तर आता पापड वगैरे भाजून घेते आणि त्याच्यानंतर भजी तळून घेईन. हे बारीक सारीक काम झाले की मग नंतर गडबड होत नाही. आणि कुकरमध्ये भात शिजायला ठेवला आहे. तर हे कणकीमध्ये मी का ठेवले नितळायला तुम्हाला सांगते. कारण जे नितळायचं तेल आहे ना, ते कणकीमध्ये पडतं, वेस्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये आपण कणिक परत मळू शकतो, म्हणून मी ते कणकीमध्येच ठेवलं आहे चाळण. तर आता मी भजी भाजून घेते, हे बघा. आणि आता माझी राहिली फक्त पुरणपोळी लाटायची. माझं बरंचसं काम झालं आहे. तर माझ्या मदतीसाठी आमच्या ताई आल्या आहेत. ताई म्हणजे आमच्या घरमालकीन. मग त्या आल्या आहेत पोळ्या लाटू लागायला. त्या मला म्हणल्या मी येते तुला मदत करायला. तर आता त्या आल्या आहेत आणि त्या पुरणपोळी लाटत आहेत. त्या पोळ्यासुद्धा खूप छान करत असतात, एकदम सुगरण आहेत त्या. आणि आता संध्याकाळच्या 6:30 वाजले आहेत आणि आमचा स्वयंपाक जवळजवळ सगळा उरकलेला आहे. सगळी तयारीसुद्धा झालेली आहे. आणि आता प्रियांका काढते सुवासिनींच्या ताटाच्या भोवती रांगोळी आणि हा वंशू बघा किती शांतपणे हा बघत बसला आहे. तर आता सुवासिनी आल्या आहेत घरी आणि मी आता सुवासिनींचे पहिल्यांदा पाय धुवून घेते.
आमच्याकडे असे पहिल्यांदा सुवासिनीचे पाय धुवून घेतात आणि त्यांची पूजा करून घेतात आणि त्याच्यानंतर मग जेवायला देतात. तर आता वाजले आहेत 7:45. मी त्यांना 7:30ला बोलवलं होतं, पण येईपर्यंत 7:45 वाजले. त्या पण बरोबर वेळेमध्ये आल्या. तर आता सुवासिनी जेवल्यानंतर त्यांची ओटी वगैरे भरून घेईन. तर असा होता माझा दिवसभराचं आजचं रुटीन. तर आज काही अशी गडबड वगैरे काही झाली नाही. लवकर उठल्यामुळं सगळं व्यवस्थित झालं दिवसभरामध्ये. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.